नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त। आज आपण चैत्र महिन्यानिमित्त गौरीसाठी पन्ह करणार आहोत, आंब्याचं कैरीचं पन्ह। त्यासाठी मी हे 3 आंबे शिजवून घेतलेत। कच्ची आपली कैरी असते ती शिजवून घेतलेत 3, आणि त्यासाठी गूळ अंदाजेच घेतला आहे आणि 4 वेलदोडे घेतलेत चेचून, बारीक पूड नाही केली मी। आणि त्यात गूळ घालायचा आहे असं आपल्याला। मी पल्प त्याचा त्या आंब्यांचा पल्प काढून घेतला, हाताने पिळून घ्यायचे ते। सालीला जो गर राहिलेला असतो तो पण सालीचा गर काढून घ्यायचा आहे। मग त्यात गूळ आणि वेलदोडे पूड टाकायचे, त्या साली पण वेलदोड्याचे टाकायचे आणि हे मिक्स करायचं आहे आपल्याला। गूळ पल्पमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचं आहे। आता मे महिन्याची सुट्टी, एप्रिल मेची सुट्टी चालू आहे शाळांना, तर मध्ये मध्ये अशी मदत करायला येतात मुली। थोडं मी पाणी पण होतं ना कैरी शिजवतानाचं, ते पण घालून घेतले आणि आपल्याला गूळ असा मिक्स करून घ्यायचा आहे। आणि ह्यात चवीनुसार मीठ टाकले मी। आणि गूळ वगैरे आपल्याला टेस्ट करून बघायचं आहे, मीठ गूळ वगैरे ना। नैवेद्यासाठी करत असाल तर नाही, पण एक घरी पिण्यासाठी वगैरे करत असाल तर टेस्ट करून घ्यायचं आहे। आणि अंदाजे असा कलर यायला पाहिजे। मी जो गूळ घेतला त्या कलरचा जर गूळ असेल तर ह्याच्यापेक्षा जरा डार्क, अजून ह्यात गूळ मिक्स व्हायचं आहे, त्यामुळं ह्याच्यापेक्षा डार्क कलर आला की जास्त गूळ घालायची गरज नाही। असं मी नैवेद्य करते त्यावेळी अंदाजे तसं टाकते, पण तुम्ही घरच्यासाठी करत असाल त्यावेळी टेस्ट करा। पाणी घालून घेतलं आहे मी, कारण गूळ विरघळायला मदत होईल म्हणून घालून घेतलं आहे। नाहीतर आपण ज्यावेळी करणार असतो त्यावेळी घातलं तरी चालतं। ह्यात अजून भरपूर पाणी मावणार आहे, मी सगळंच पाणी नाही घातलं। तर गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आणि नंतर आपण ज्यावेळी घेतो ना करायला, वेलदोड्याची पूड का घालायची, गूळ उष्ण म्हणून वेलदोड्याची पूड घालायची असती। आणि मिक्स करून घ्यायचं छान, एका ग्लासमध्ये काढून घ्यायचा। आणि 3/4 जर म्हणजे आपण पाऊण ग्लास जर घेतला तर पाव जर राहिलेला असतो ना ग्लास, ते आपल्याला पाणी घालून घ्यायचं आणि बर्फाची खडी घालायची। आणि जास्त पातळ पण करायचं नाही हा आमरस नाही, सॉरी, पन्ह जास्त पातळ नाही करायचं, पांचट होते नाही तर। आंब्याचा त्यात स्वाद आला पाहिजे आणि कलर अगदी फेंट नाही झाला पाहिजे, असा डार्क राहायला पाहिजे। पिवळसर असा कलर येतो तसा व्हायला पाहिजे। हा जो आता कलर आला ना तशा टाईपमध्ये पन्ह पाहिजे। आणि त्यात जे गाठी असतात ना आंब्याच्या, त्या तशाच ठेवायच्या। आता बर्फ घालून घेणार आहे मी ह्यात। आणि पन्ह कधी पण गारच प्यावं, छान लागतं ते। आणि आपलं आता पन्ह पिण्यासाठी तयार झालेला आहे। नक्की करून बघा आणि कसं वाटलं ते सांगायला विसरू नका। थँक्यू।